Hello student, today's lecture we are going to start our next chemical property, action of sodium or potassium alkoxide. तर त्याआधी आपण केमिकल प्रॉपर्टीज पाहिली, अल्कलाइन हायड्रोलिसिस पाहिलं बघा. तर तिथे आपण ऍक्शन ऑफ KOH अँड ऍक्शन ऑफ मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड ची रिएक्शन पाहिली. तर ऍक्शन ऑफ ऍक्वियस KOH मध्ये काय झालं बघा, आपण अल्काइल हायड्राइड घेतलेला, ते आपण ऍक्वियस KOH बरोबर पोटॅशियम हायड्रॉक्साइड बरोबर ट्रीट केली आणि मिळालं तुम्हाला अल्कोहोल मिळालं आणि बाय प्रोडक्ट मिळाला KX. ओके, तसंच आपण एक्झाम्पल घेतले. जर आपण इथे प्रायमरी अल्काइल हायड्राइड घेतलं, इज ट्रीटेड विथ ऍक्वियस KOH टू फॉर्म प्रायमरी अल्कोहोल. सेकंडरी अल्काइल हायड्राइड इज ट्रीटेड विथ ऍक्वियस KOH टू फॉर्म सेकंडरी अल्कोहोल. अँड नेक्स्ट एक्झाम्पल बघितलं आपण, टर्शरी अल्काइल हायड्राइड इज ट्रीटेड विथ ऍक्वियस KOH टू फॉर्म टर्शरी अल्कोहोल आणि बाय प्रोडक्ट तुम्हाला KX मिळत गेला तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर आपण ऍक्शन ऑफ मॉइस्ट सिल्वर ऑक्साइडची रिएक्शन पाहिली. तर त्याच्यामध्ये काय झालं, मॉइस्ट सिल्वर हायड्रॉक्साइड मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड मध्ये बघा, मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड मध्ये आपण हायड्रोलिसिस केलं, वॉटरची ऍडिशन केली आणि तुम्हाला मिळालं सिल्वर हायड्रॉक्साइड मिळालं. ओके, तिथे काय झालं, आपण सपोज फॉर एक्झाम्पल घेतलेलं, जनरल एक्झाम्पल अल्काइल हायड्राइड घेतलं, इज ट्रीटेड विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. ओके, आणि काय मिळालं तुम्हाला, इथे अल्कोहोल मिळालं प्लस काय मिळालं, AgX मिळालं. हॅलोजन ग्रुप ओके इज रिप्लेस बाय हायड्रॉक्सिल ग्रुप आणि मिळालं तुम्हाला अल्कोहोल इथे. आता आपण नेक्स्ट जी रिएक्शन आहे, ऍक्शन ऑफ सोडियम और पोटॅशियम अल्कोऑक्साइड, ते बघणार आहोत. तर इथे बघा, ऍक्शन ऑफ सोडियम और पोटॅशियम अल्कोऑक्साइड. बघा, सोडियम और पोटॅशियम अल्कोऑक्साइड म्हणजे काय, इथे बघा आपण इथे घेतलं, आपण RONA किंवा K घेतला आपण. तर बघा इथे काय म्हणणार आपण, जो अल्क आहे तर त्याला काय म्हणणार तुम्ही, अल्काइल ग्रुप. ऑक्साइड मीन्स ऑक्सिजन अँड सोडियम मीन्स सोडियम मेटल असेल. ओके, म्हणजे काय म्हणणार, सोडियम अल्का ऑक्साइड. तसंच तुम्ही पोटॅशियम जर घेतलं तर काय येईल बघा, काय येईल, पोटॅशियम अल्का ऑक्साइड. ओके, अल्क मीन्स एनी अल्काइल ग्रुप, तर काय असेल, आणि ऑक्साइड मीन्स ऑक्सिजन. आणि इथे काय म्हणणार तुम्ही, सोडियम अल्का ऑक्साइड, पोटॅशियम अल्का ऑक्साइड. ओके, आता आपण त्याची ऍक्शन बघणार आहोत, काय रिएक्शन होते बघूया आपण. आता सपोज जर आपण सोडियम अल्का ऑक्साइड घेतलं, बघा सोडियम अल्का ऑक्साइड घेतलं आणि ते अल्काइल हायड्राइड बरोबर जर ट्रीट केलं, ओके थोडस वॉर्म करावं लागेल, तर मिळेल काय तुम्हाला, इथर मिळेल. काय मिळेल, इथर. आपण काय घेतली इथे, सोडियम अल्का ऑक्साइड ट्रीटेड कशा बरोबर केलं, अल्काइल हायड्राइड बरोबर. आणि बाय प्रोडक्ट काय मिळेल तुम्हाला, NaX बाहेर पडेल. NaX बाहेर पडेल आणि जो हा अल्काइल ग्रुप आहे तो ऑक्सिजनला जॉईन होईल आणि काय मिळेल तुम्हाला, इथर मिळेल. तर आपण एखादं एक्झाम्पल घेऊया बघा. सपोज मी घेते इथाइल ब्रोमाइड CH3CH2 Br. दिस इज द इथाइल ब्रोमाइड. ओके, इज ट्रीटेड विथ सोडियम इथॉक्साइड घेते मी बघा, CH2CH3. तर काय असेल, हे सोडियम इथॉक्साइड. बघा मी इथाइल ग्रुप घेतलाय, 2 कार्बन ऍटम्स आहेत, जो इथॉक्साइड. बघा सोडियम इथॉक्साइड. थोडस वॉर्म करायचं, तर काय मिळेल बघा, हा जो NaBr आहे तो बाय प्रोडक्ट म्हणून बाहेर पडेल आणि हा जो इथे ऑक्सिजन आहे तो इथे जॉईंट होईल आणि तुम्हाला इथर मिळेल. म्हणजे कसं मिळेल बघा, CH3CH2 OCH2CH3 OCH2CH3 म्हणजे काय मिळालं तुम्हाला बघा, डाय इथाइल इथर, डाय इथाइल इथर. ओके,
टू इथाइल ग्रुप्स आहेत आणि ते ऑक्सिजनला जॉईन झालेले आहेत म्हणून काय म्हटलं, डाय इथाइल इथर. ओके. आता सपोज आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. CH3Cl प्लस, आता इथे आपण सोडियम इथॉक्साइड घेतले तर आपण पोटॅशियम इथॉक्साइड घेऊया. ओके. KOCH2CH3. This is the methyl chloride. Methyl chloride is treated with potassium ethoxide. Potassium ethoxide. Vomit. आणि काय मिळेल बघा तुम्हाला, हा जो KCl आहे तो बाहेर पडेल म्हणजे काय मिळेल, CH3O CH2CH3 प्लस KCl. ओके. दिस इज दी इथाइल मिथाइल इथर. इथाइल मिथाइल इथर. इथे बघा, इकडे मिथाइल ग्रुप आहे, इकडे इथाइल आहे. सो काय झालं तुमचा इथाइल मिथाइल इथर, तर याला काय म्हणा तुम्ही, मिक्स्ड इथर. ओके. जर सेम ग्रुप असतील, सपोज इकडे पण मिथाइल आणि मिथाइल असेल तर काय म्हणणार तुम्ही त्याला, सिंपल इथर. आणि जर डिफरंट ग्रुप असतील तर काय म्हणणार तुम्ही, मिक्स्ड इथर. ओके. सो काय मिळाला, हा इथाइल मिथाइल इथर हा काय झाला, मिक्स्ड इथर झाला. ओके. आता बघा, तुम्ही असं लिहिणार नाही की मिथाइल इथाइल इथर. बघा, ती अल्फाबेटिकल वाईज लिहिणार. ई आधी येतो म्हणून तुम्ही इथाइल, त्यानंतर एम येतो म्हणून इथाइल मिथाइल इथर असं लिहिणार आहात. आता आपण आता जी नेक्स्ट रिएक्शन आहे आपली बघा, ऍक्शन ऑफ ड्राय Ag2O म्हणजे ऍक्शन ऑफ ड्राय सिल्वर ऑक्साइड. आता बघा, जे आपण रिएक्शन पाहिल्या सिंपल और मिक्स इथरच्या म्हणजे ऍक्शन ऑफ सोडियम और पोटॅशियम अल्कोक्साइड, तर त्यालाच काय म्हटलेलं आहे, विल्यमसन सिंथेसिस रिएक्शन. तर त्यालाच काय म्हटलेलं आहे, विल्यमसन रिएक्शन, विल्यमसन सिंथेसिस रिएक्शन. ओके. जे आपण सोडियम अल्कोक्साइड आणि पोटॅशियम अल्कोक्साइड यूज करून जे आपण रिएक्शन बघितल्या. ओके. तर त्याला काय म्हणणार तुम्ही, विल्यमसन सिंथेसिस रिएक्शन. आता जी नेक्स्ट रिएक्शन आहे ऍक्शन ऑफ ड्राय सिल्वर ऑक्साइड, ती बघूया आपण. तिथे काय होईल बघा. आता सपोज मी इन जनरल रिएक्शन घेते, RX is treated with dry silver oxide. आता इथे बघा, मी इथे काय घेते, अजून एक अल्डिहाइड ग्रुप घेते, अल्काइल हॅलाइड घेते. ओके. RX थोडस वॉर्म करायचं आणि काय मिळेल बघा. आता इथे बघा 2AgX बाहेर पडतील 2 टाइम्स प्लस काय मिळेल तुम्हाला, ROR मिळेल. म्हणजे इथे पण काय मिळेल तुम्हाला, इथर मिळेल. तर एक आपण एक्झाम्पल बघूया, CH3CH2Br. This is the ethyl bromide plus dry silver oxide is treated with dry silver oxide plus अजून एक आपण अल्काइल हॅलाइड घेणार आहोत, तो आपण घेऊया BrCH2CH3. ओके. आता बघा, आपण हे घेतलेलं आहे, तर आपण जर वॉर्म केलं, दिस इज दी इथाइल ब्रोमाइड. दिस इज दी इथाइल ब्रोमाइड. आता बघा, आता जो हा Br आहे, ओके, हे 2 सिल्वर आहेत, त्याच्याबरोबर हे 2 Br जातील आणि काय मिळेल तुम्हाला, 2AgBr. काय मिळेल, 2AgBr प्लस हा जो बघा इथाइल ग्रुप इथे राहिलेला आहे, हा इथाइल ग्रुप ऑक्सिजन आणि हा जो राहिलेला इथाइल ग्रुप आहे म्हणजे काय मिळेल तुम्हाला, इथर मिळेल. कुठलं मिळेल, डाय इथाइल इथर मिळेल. CH3CH2O CH2CH3 काय मिळालं, डाय इथाइल 2 इथाइल ग्रुप्स आहेत म्हणून डाय इथाइल इथर
आता बघा तुम्हाला ह्या मेथडमध्ये ऍक्शन ऑफ ट्राय सिल्वर ऑक्साईड मध्ये तुम्हाला सिंपल इथर मिळाले. ओके, दिस इज दी. तर तुम्ही ह्या मेथडमध्ये मिक्स इथर बनवू शकत नाही कारण ते अवघड आहे. बघा जर आपण फ्लास्कमध्ये इथाइल ब्रोमाइड घेतलं मोर क्वांटिटीमध्ये आणि जर ड्राय सिल्वर ऑक्साईड बरोबर जर ट्रीट केलं आणि वॉर्म केलं तर तुम्हाला मिक्स सिंपल इथर मिळेल. ओके, तर जर तुम्हाला मिक्स इथर जर बनवायचं असेल तर जी आपण पहिली मेथड पाहिली ऍक्शन ऑफ सिल्वर और सोडियम और पोटॅशियम अल्कोऑक्साइड, दिस इज द बेस्ट मेथड फॉर द सिंपल और मिक्स इथर फॉर्मेशन. ओके, तर जे ऍक्शन ऑफ ड्राय सिल्वर ऑक्साइड ती मेथड आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही ओनली सिंपल इथर बनवू शकता. ठीक आहे, आता जी नेक्स्ट रिएक्शन आहे आपली ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक केसीएन और एजीसीएन ती बघूया आपण. आता जी फर्स्ट मेथड होती आपली ऍक्शन ऑफ सोडियम और पोटॅशियम अल्कोऑक्साइड तर त्याला विल्यमसन सिंथेसिस मेथड पण म्हणतात. आणि त्या मेथडमध्ये आपण सिंपल और मिक्स इथर दोन्ही इथर काय करू शकतो आपण फॉर्म करू शकतो. पण जी सेकंड मेथड आहे आपण पाहिली ऍक्शन ऑफ ड्राय सिल्वर ऑक्साइड त्याच्यामध्ये आपण ओनली सिंपल इथर प्रिपेअर करू शकतो. ओके, आता आपण बघूया ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक केसीएन. ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक केसीएन. आता एखादं एक्झाम्पल बघूया आपण. RX प्लस KCN अल्कोहोलिक KCN warm it and to form RCN प्लस KX. काय मिळालं तुम्हाला KX बाहेर पडेल. ओके, हायड्रोजन हॅलोजन ऍटम इज रिप्लेस्ड बाय CN. सायनाइड आहे हा. ओके, हॅलोजन ऍटम इज रिप्लेस्ड बाय CN आणि KX बाहेर पडेल आणि तुम्हाला काय मिळेल अल्काइल सायनाइड मिळेल. अल्काइल सायनाइड मिळेल आणि हे आपण घेतलेलं अल्काइल हलाइड. ओके, अल्काइल हलाइड इज ट्रीटेड विथ KCN अल्कोहोलिक KCN टू फॉर्म अल्काइल सायनाइड. ओके, आता बघा आपण एखादं एक्झाम्पल बघूया. सपोज CH3 CH2Br. दिस इज द इथाइल ब्रोमाइड. is treated with alcoholic KCN form it आणि काय मिळेल तुम्हाला CH3. आता बघा KBr बाहेर पडेल बाय प्रोडक्ट आणि काय मिळेल CH3 CH2. बघा C ट्रिपल बॉन्ड N सायनाइड. तुम्हाला माहिती आहे नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 आहे आणि कार्बनची 4 3 आणि 1 4. ओके, आता इथे बघा काय असेल नाव याचं इथाइल सायनाइड. इथाइल सायनाइड. आता तुम्हाला माहितीये का हा जो ग्रुप आहे तो कुठला ग्रुप आहे नायट्राइल ग्रुप आहे. ओके, तर तुम्ही कसं म्हणणार त्याला प्रोपिओ नायट्राइल असं पण म्हणू शकता. जर नायट्राइलच्या बाबतीत जर तुम्हाला नॉमेनक्लेचर द्यायचं असेल तर काय म्हणणार प्रोपिओ नायट्राइल. प्रोपिओ मीन्स 3 कार्बन ऍटम्स आहेत म्हणून प्रोपिओ आणि हा जो आहे तो नायट्राइल ग्रुप आहे म्हणजे काय येणार प्रोपिओ नायट्राइल आणि इथाइल सायनाइड. ओके, आता आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. बघा CH3 Cl घेतलं मी. ओके, मिथाइल क्लोराइड is treated with alcoholic KCN warm आणि काय मिळेल CH3 KCl बाहेर पडेल आता बाय प्रोडक्ट CH3C ट्रिपल बॉन्ड N प्लस KCl. काय मिळालं तुम्हाला मिथाइल सायनाइड. काय मिळालं मिथाइल सायनाइड. आणि जर नायट्राइलच्या बाबतीत जर लिहायचं असेल तर तुम्हाला तर काय म्हणणार तुम्ही त्याला ऍसिटोनायट्राइल.
एसिटोनायट्राइल. ओके, आता ही जी बघितली आपण ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक KCN. आता आपण AgCN घेऊन बघूया काय रिॲक्शन होतीये. बघा बघा, जर मी इथे अल्कोहोलिक AgCN घेतलं, ओके, अल्काइल हलाइड इज ट्रीटेड विथ अल्कोहोलिक AgCN. फॉर्म करायचं थोडस, काय फॉर्म होईल. ओके, तुम्हाला इथे बाय प्रोडक्ट मिळेल AgX मिळेल. ओके, आता काय मिळेल तुम्हाला इथे, अल्काइल सायनाइड मिळेल का, तर नाही. काय मिळणार तुम्हाला तिथे, RNC बरोबर. काय होणार, उलट होणार त्याच्या. म्हणजे जो आपण इथे बघा, हा जो कार्बन आहे तो अल्काइल ग्रुपला अटॅच केलेला मागच्या रिॲक्शन मध्ये, पण इथे उलट होणार आहे. जो नायट्रोजन आहे तो अल्काइल ग्रुपला अटॅच होईल, आणि जो NC असेल तर त्याला काय म्हणतो आपण, आयसोसायनाइड ग्रुप म्हणतो. आणि जर CN ग्रुप असेल तर त्याला आपण सायनाइड म्हणतो. आता आपण एक्झाम्पल बघूया एक. CH3I मिथाइल आयोडाइड is treated with alcoholic AgCN. अल्कोहोलिक वॉर्म करायचं, काय मिळेल तुम्हाला, NC प्लस AgI बाहेर पडला, सिल्वर आयोडाइड. आता बघा इथे बॉन्ड तुम्हाला माहिती आहे, नायट्रोजनची व्हॅलन्सी 3 आहे. ओके, तर आपण ती सॅटिस्फाय करूया 3. आता कार्बनची 4 आहे, म्हणजे कार्बनला अजून किती बॉन्ड्स हवे, 2 हवे. आता बघा इथे तुम्हाला माहिती आहे नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर 5 आहे. ओके, आता बघा आपण जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं झालं तर आपण 2,5 असं लिहितो जुन्या पद्धतीनं, आणि जर नवीन म्हणलं तर 1s2 2s2 2p3 असं लिहिता येईल आपल्याला. म्हणजे त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. बघा म्हणजे ही 1 2 3 झाले इथे, आणि तुम्हाला माहिती आहे नायट्रोजन वरती एक लोन पेअर असते. ओके, आता ती लोन पेअर काय करेल, कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करेल. ते दोन्हीच्या दोन्ही लोन पेअर इथे देईल आणि कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करेल, आणि नायट्रोजनच्या ज्या 2 बॅलन्सीस रिकामे आहेत ते काय करेल, तिथे सॅटिस्फाय करेल. मिळालं तुम्हाला, काय मिळालं तर मिथाइल आयसोसायनाइड. तसं आपण इथे सपोज इथाइल आयोडाइड किंवा इथाइल क्लोराइड घेतलं तर काय मिळेल बघा, CH3 CH2 Cl. ओके, काय घेतलं आपण इथे, इथाइल क्लोराइड is treated with alcoholic AgCN सिल्वर सायनाइड टू फॉर्म. आता इथे काय मिळेल बघा, बाय प्रोडक्ट काय मिळेल, AgCl मिळेल, AgCl. आता बघा CH3 CH2. आता इथे नायट्रोजन आहे तो इथे अल्काइल ग्रुपला अटॅच होणार आहे, म्हणजे नायट्रोजन कार्बन आणि ते कोऑर्डिनेट बॉन्ड. ओके, म्हणजे काय मिळेल तुम्हाला इथे, इथाइल आयसोसायनाइड. आता हे फक्त लक्षात ठेवा, जर तुम्ही अल्काइल हलाइड जर AgCN बरोबर ट्रीट केलं तर तुम्हाला आयसोनायट्राइल कंपाऊंड मिळणार आहे, म्हणजे अल्काइल आयसोसायनाइड मिळणार आहे. आणि जर तुम्ही अल्कोहोलिक KCN बरोबर जर ट्रीट केलं अल्काइल हलाइड तर काय मिळेल तुम्हाला, अल्काइल सायनाइड मिळेल. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे अल्कोहोलिक KCN मध्ये तुम्हाला सायनाइड मिळेल, जो कार्बन आहे ते तो डिरेक्टली अल्काइल हलाइडला अटॅच होईल, अल्काइल ग्रुपला अटॅच होईल. आणि इथे AgCN मध्ये, ओके, ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक AgCN मध्ये जो नायट्रोजन आहे तो डिरेक्टली तुमचा इथे बघा दाखवलेलं आहे, अल्काइल ग्रुपला काय होईल, अटॅच होईल. आणि तुम्हाला NC जर ग्रुप असेल तर तुम्ही आयसोसायनाइड म्हणता, आणि जर CN असेल तर सायनाइड म्हणता. ओके, तर आता बघा थोड्याच्या आपल्या रिॲक्शन राहिलेल्या आहेत. सिल्वर सॉल्ट ऑफ ऍसिड अँड अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अमोनिया.
त्या ज्या रिॲक्शन आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार.